यवतमाळ जिल्ह्यातील करंजी महामार्ग पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांच्या बेधडक अवैध वसुलीचा कारभार आता वणी घुग्गुस राज्य महामार्गावर फोफावला असून यामुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि चालक अक्षरशः मेटाकुटीला आले आहे। करंजी येथील वसुलीबाबत सामाजिक कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तिथे कारवाई थांबवण्याचे सक्त आदेश दिले होते। मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत आपले आर्थिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महामार्ग पोलिसांनी आता आपला मोर्चा वणी घुग्गुस या यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना जोडणाऱ्या महामार्गावर वळविला आहे। या गंभीर प्रकाराची दखल घेत मनसे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष इर्शाद खान यांनी 30 एप्रिल रोजी मुंबईतील मुख्यमंत्री सचिवालय येथे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे। मुळात महामार्ग पोलिसांची प्राथमिक जबाबदारी ही महामार्गावरील अपघातांचे नियंत्रण करणे, वाहतुकीला शिस्त लावणे आणि प्रवाशांना सुरक्षा प्रदान करणे ही असताना प्रत्यक्षात मात्र हे अधिकारी आपले मूळ कर्तव्य विसरून केवळ वसुलीमध्ये मग्न असल्याचे दिसत आहे। विशेष म्हणजे वणी येथे स्वतंत्र पोलीस वाहतूक उपशाखा कार्यरत असून तिथे एक पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। तरीही महामार्ग पोलीस आपल्या कार्यक्षेत्राच्या बाहेर येऊन वणी परिसरात हस्तक्षेप करत असल्याने स्थानिक वाहतूक शाखेला कोणतेही काम उरलेले नाही। यामुळे शासनाच्या निधीचा आणि मनुष्यबळाचा मोठा अपव्यय होत असून स्थानिक पोलिसांना एक प्रकारे सक्तीची विश्रांती मिळत असल्याची टीका इर्शाद खान यांनी केली आहे। जर महामार्ग पोलीसच वणी परिसरात येऊन सर्व कारभार पाहणार असतील तर स्थानिक वाहतूक शाखेचा पांढरा हत्ती कशासाठी पोसायचा असा जडजडीत सवाल मनसे वाहतूक सेनेने उपस्थित केला आहे। एकीकडे महामार्ग पोलिसांकडून वाहनधारकांची आर्थिक पिळवणूक होत असताना दुसरीकडे रस्ते सुरक्षेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे। अशा परिस्थितीत जर वणी येथील स्थानिक वाहतूक शाखेचा काहीच उपयोग होत नसेल तर ही उपशाखा बंद करून शासनाचा खर्च वाचवावा आणि किंवा महामार्ग पोलिसांच्या बेकायदेशीर हस्तक्षेपाला तात्काळ पायबंद घालावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्री सचिवालयाकडे करण्यात आली असून आता गृह खाते या अर्थपूर्ण अभिसरणावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।